आपण एक शॉर्टकट मेथड बघूया की ज्याचा यूज करून आपण ट्रिग्नोमेट्रिकचा जो टेबल आहे हा पूर्ण टेबल आपल्याला याच्या व्हॅल्यू आपल्याला ध्यानात ठेवता येईल। याचा उपयोग तुम्हाला JEE च्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सगळ्या ठिकाणी ह्या व्हॅल्यू तुम्हाला लागणारच आहेत। हे अँगल दिलेले आहेत आणि हे तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत। तर आपण काय करायचं, सुरुवातीला sin थीटाची व्हॅल्यू जी आहे ही सगळ्या अँगलच्या व्हॅल्यू आपण काढून घेऊया। तर याच्यासाठी एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो, ते ध्यानात ठेवा। तुम्ही काय करायचं, इथे लिहितो 1 3 सर्वांचा छेद 2 दुसऱ्याचा छेद करणी तिसऱ्याचा अंश करणी पहिले 0 लास्ट 1। हे जर तुम्ही ध्यानात ठेवलं, हे आम्हाला 9th क्लासला सांगितलं होतं खरंच सरांनी, तर हे आतापर्यंत आमच्या ध्यानात आहे। तर हे जर तुम्ही एकदा ध्यानात ठेवलं, sin थीटाच्या व्हॅल्यू तुम्हाला सगळ्या एकदा मिळाल्याच्या नंतर तुम्ही cos थीटाच्या व्हॅल्यू इझिली काढू शकता। काय करायचं, cos थीटाच्या व्हॅल्यू एकदम एक्झॅक्ट रिव्हर्स व्हॅल्यू असतात sin थीटाच्या। sin थीटाची व्हॅल्यू जी लास्ट आलेली 90 डिग्रीची ती फर्स्टला लिहून टाकायची इथे 0 डिग्री साठी, त्याच्यानंतर ही व्हॅल्यू लिहून टाकायची आहे √3/2। सेकंड लास्ट व्हॅल्यू इथं स्टार्टिंग सेकंडला येऊन जाईल, त्यानंतरची जी मिडलची व्हॅल्यू ही ऍज इट इज इथे येऊन जाईल √2, आणि त्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ही इकडे येऊन जाईल 1/2 आणि 0 ही इकडे लास्ट शेवटी व्हॅल्यू येऊन जाईल। हे झाले sin थीटा आणि cos थीटाचे व्हॅल्यू। या व्हॅल्यूचा यूज करून तुम्ही tan थीटाची व्हॅल्यू काढण्याचा आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे sin थीटा अपॉन cos थीटा। साइनच्या जे व्हॅल्यू आहे त्याला जर 5 च्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर आपल्याला tan च्या व्हॅल्यू मिळून जाते। तर इथं 0 डिवाइड बाय जर 1 घेतलं तर इथं 0 मिळेल आपल्याला। त्याच्यानंतर 1/2 डिवाइड बाय √3/2 जर घेतलं तर इथे डिनोमिनेटर सेम आहे, हा कॅन्सल होईल आणि 1/√3 ही व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळेल। इथं दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, दोन्हीचं डिव्हिजन केलं तर दोन्ही कॅन्सल होऊन आन्सर 1 येईल। त्यानंतर इथे √3 डिवाइड बाय 2 ला जर 1/2 ने डिवाइड केलं तर 2 कॅन्सल होतील सेम असल्यानंतर, आणि न्यूमरेटरला 3 आहे तर ते 3 येऊन जाते। 1 डिवाइड बाय 0 जर केलं तर 0 काय आहे, कुठल्याही व्हॅल्यूला जर कुठल्याही नंबरला 0 ने डिवाइड केलं तर व्हॅल्यू इनफायनाइट मिळून जाते, मग इथे इनफायनाइटचं साइन होऊन जाईल। त्यानंतर काय करायचं, cot थीटा। cot थीटाची व्हॅल्यू जर आपण फॉर्म्युलाचा यूज करून काढायचं ठरवलं, एक्झॅक्ट रिव्हर्स फॉर्म्युला आहे बघा, sin थीटा अपॉन cos थीटा। तर इथे काय cos थीटा अपॉन sin थीटा आहे, म्हणजे या सगळ्या जर व्हॅल्यू आपण रिव्हर्स लिहिल्या परत तर आपल्याला cot थीटाच्या सगळ्या व्हॅल्यू मिळून जातील, 0 साठी 30 साठी 45 साठी 60 साठी आणि 90 साठी। तर इन्फिनिटी अगोदर घ्या, त्यानंतर काय करा √3 घ्या इथे, त्यानंतर 1 ऍज इट इज येईल, 1/√3 इकडे येऊन जातील आणि 0 इकडे लास्टला येऊन जातील। ह्या झाल्या cot थीटाच्या व्हॅल्यू। ह्या व्हॅल्यू झाल्या 4 व्हॅल्यू आपण काढल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या। आपण 5th ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे sec थीटा याची व्हॅल्यू काढूया आता। यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे sec थीटा = 1/cos थीटा। याचा जर यूज केला आपण इथे या फॉर्म्युल्याचा तर 1/cos थीटा म्हणजे काय करायचे, cos थीटाच्या सगळ्या व्हॅल्यू